पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. सिने स्टाईल पाठलाग करत पकडली गाय चोरी करणारी कार. खामगाव ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी. गाय चोरी करणाऱ्या कारचा 25 किलोमीटर थरारक पाठलाग. गोठ्यातून गाय चोरून ती कारमध्ये कोंबून घेऊन जाणाऱ्या चोरट्यांचा खामगाव ग्रामीण पोलिसांनी तब्बल 20 ते 25 किलोमीटर थरारक पाठलाग करून गायीची सुटका केलीय. बोरी अडगाव ते वाडेगाव दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे 35,000 रुपये किमतीची गाय आणि चोरीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात पोलिसांनी जप्त केली आहे. बाळासाहेब टिकार यांच्या गोठ्यात असलेल्या जनावरांपैकी एक गाय काही जणांनी एका कारमध्ये कोंबून चोरून नेत असतानाचे लक्षात येताच तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले. पोलीसही ताबडतोब घटनास्थळी पोहोचून त्यांनी चोराचा पाठलाग सुरू केला आणि बोरी अडगाववरून वाडेगावच्या दिशेने जाणाऱ्या या कारचा सिने स्टाईल पाठलाग करत कार पकडली. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे फरार झाले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करत गायीची सुटका केली आहे. एक वाजता आमची पेट्रोलिंगवरील जे गाडी होती त्यांना एक संशयास्पद वाहन दिसलं. टाटा बोल्ट कंपनीची ती गाडी होती कार. तर तिला थांबवण्याचा इशारा दिला असता ती न थांबता ती तिकडे शहापूर साईडला जोरात वेगाने निघून गेली. तिच्या मागे आमची पेट्रोलिंगची गाडी धावली. नक्की काय त्या वाहनामध्ये, तर ती गाडी न थांबता अजून अकोला जिल्ह्यामध्ये समोर गेली. तर आम्ही त्याच्यानंतर अकोला कंट्रोलला फोन केला. त्याचबरोबर आम्ही बाळापूर पोलीस स्टेशनला फोन लावला, पातूर पोलीस स्टेशनला फोन लावला. त्यांनी त्या ठिकाणी नाकाबंदी लावली होती गाडीला पकडण्यासाठी. तर आमची पेट्रोलिंगची गाडी आणि ती संशयित जे वाहन होतं कार, तर त्याच्यामध्ये थोडं अंतर पडल्याने ते नक्की कुठल्या दिशेने गेले तर पुढे आमच्या अंमलदारांना ते समजले नाही. तरीसुद्धा ते वाहनाचा शोध घेत होते. वाहनाचा शोध घेत घेत ही वाडेगावजवळ ही कार त्यांना दिसून आली. टाटा कंपनीची बोल्ट गाडी आहे ती. तर त्याच्यामध्ये एक गाय दिसून आली. तर मग ती गायचा आम्ही फोटो काढून बोरी अडगाव गावातील जे लोक आहेत त्यांना पाठवलं. तर त्यांनी ती गाय ओळखली. ती गाय त्यांची म्हणून त्यांनी सांगितलं. त्यावरून त्या मालकाला त्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि ती गाय त्यांनी ओळखली. आणि ते जे वाहन आहे टाटा बोल्ट कंपनीचं कार, तर ते वाहन आपण टोविंग करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. तर जे गायचे जे मालक आहेत त्यांची फिर्याद घेऊन आपण गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील जे आरोपींचा आपण शोध घेत आहोत.